हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, हे ना माझी काल सकाळची रुटीन आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, आम्ही आज थोडं बाहेर आलेलो आहेत. मी ना तुम्हाला सांगते आम्ही कुठं आलेलो आहेत ना. मी ना सकाळी पहिले उठले, किचन वगैरे छान असा साफ करून घेतला आणि मी इथे ना स्वयंपाकाला लागलेली आहे. तेल संपलं होतं, पहिले तेल काढून घेतलं आणि स्वयंपाक काय दादाचा एकट्याचाच करणार होते. मी मालक आणि बेबी बाहेर जाणार होतं म्हणून मी ना सगळा स्वयंपाक त्याच्या एकटापुरताच करणार होते. मी रात्री पीठ पण मी रात्रीच मळून ठेवलं होतं आणि त्याची ना शेंगदाणे चटणी पण मी त्याला रात्रीच करून ठेवली होती. तो एकटाच होता म्हणून त्याचं मी काही भाजी वगैरे काही असं करणार नव्हती. मी ना इथं पटकन चपात्या करून घेतल्या, कारण मला त्याला ना सोडायला पण जायचं होतं स्टेशनला. मालकला सुट्टी असल्यामुळं त्या झोपली होती. मी काही त्यांना सकाळी लवकर थोडं उठवलं नव्हतं. मग मी म्हटलं मी आवरून आहे ना, मी त्यांना रात्री सांगितलं होतं मी त्याचं आवरून मी त्याला सोडून येईन म्हणून. इथे ना मी चपात्या करून घेतल्या, साध्या करून घेतल्या 2 आणि लगेच चालू आहे ना शेंगदाण्याच्या पोळ्या पण 2 करून घेतल्या. इथं ना शेंगदाणे चटणी करून घेतली, 2 शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या आणि त्याला चपात्या पण केल्या. हे ना मी आता थोडं थंड व्हायसाठी ठेवते आणि इथे ना माझ्यासाठी मी गरम पाणी आणि लिंबू केलं होतं. मी पाणी पिऊन घेतले आणि आंघोळ केली. इथं आम्हाला ना नाश्त्याला मॅगी केली. खूप दिवस झाले होते मॅगी खाल्लेली. मालकाला म्हणलं मॅगी आणा, मग मी आमच्यासाठी इथं मॅगी केली आणि आता जाण्यासाठी निघालो होतो. इथं मालकाला ना इस्त्री केलेले कपडे घालायला दिले आणि मी पण आवरत होते. मी पण माझ्यासाठी ड्रेस घातला होता. मी काही साडी वगैरे घातली नव्हती. हे आता इथे ना मी निघलो होतो. ड्रायव्हिंग पण मीच करत होते, कारण कुठे बी जाताना ना मालकाला त्यांच्याकडं गाडी घेत नाहीत, माझ्याकडेच असते. त्यांना त्यांचे कॉलच असते चालू. हे इथं ना आम्ही आलो आहेत. मैत्रिणी मी ना दौंडला गेले होते, कारण खूप दिवसापासून जायचं होतं, चाललंय म्हणून जायचं म्हणून. हे इथं आलो आम्ही पोरांना खायला ना. येत्या वेळेस ना आईस्क्रीम घेऊन आलो होतो आणि हे बाहेर काय करत होते, फटाकडे वाजत होते. त्यांना आईस्क्रीम खाऊस तर पण दम नव्हता आणि तिथून ना परत मी दुसऱ्या मैत्रिणीकडे आम्ही चाललो होतो. तिथं बसलो, जेवण वगैरे आमचे झाले, जरा गप्पा वगैरे मारल्या आणि मैत्रिणीकडे निघलो होतो. पोरांना पण घेऊन गेलो. जिथं जाते म्हणलं तिथं बी खेळते थोडा वेळ. मालक झोपले होते, त्यांना उठून घेऊन चाललो. हे इथं ना मैत्रिणीकडे आलो होतो. मैत्रिणीचे पण सासरे आले होते, त्यांना पण भेटायचं होतं. चला म्हणलं मग इथं जे गप्पा मारायचे आहेत ना तिथं त्यांना भेटणं बी होईना आणि तिच्यापाशीच आपण जरा वेळ गप्पा मारू. तिच्या गप्पा मारू. तिथं बसलो आम्ही. छान असं तिच्या इथं ना कॅट होती आणि तिला सवय होती माणसाला. आम्ही जिथं बसलो ना तिथं आमच्यापाशी येऊन बसायची आणि छोट्या बेबी सारखं तिला येऊन हात लावत होता. आई आपल्याला घ्यायची म्हणून ना मला घे म्हणून सांगत होता. आणि आमचा झाला होता निघण्याचा टाईम. 5-5:30 वाजले होत्या. तिने मग जाता वेळेस ना आम्हाला नाश्त्याला पोहे केले. ती म्हटली होती थांबा अजून थोडं चिकन वगैरे करून जेवण करून जा, पण आम्ही सांगितलं नाही म्हणून आम्हाला जायला. आता जायचंय म्हणून दादा एकटाचे घरी. परत इथं आलो, तिथं त्यांच्यापाशी आलो, परत चहा पाणी झालं. तिथून परत येण्यासाठी निघलो. मग मी दादाला पुढं आल्यावर कॉल केला, दादा आम्ही येतो, काहीतरी खायला करून ठेवते. म्हणला काय करू? मग मी त्याला सांगितलं मस्त असा फोडणीचा भात करून ठेव. मैत्रिणी छान असा दादानी फोडणीचा भात केला होता. आम्ही घरी आलोत आणि जेवायला बसलो. छान मैत्रिणीने कैरी पण दिली होती, ती पण घेतली होती खायला. चला मैत्रिणी भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.